सेफ या दृष्टीने त्याचा विचार केला तर आहे. ॲडिक्शन चा जो उल्लेख आहे तर ॲडिक्शन हा जेव्हा काही फ्रिक्वेन्सीज बेस्ड म्युझिक जगभरामध्ये म्युझिक थेरपी म्हणून यूट्यूबवरती जनरलाइज या स्वरूपामध्ये काही गोष्टी दिसतात आपल्याला आणि यंगस्टर त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात की व्हाईट नॉईज किंवा ज्याला बायनॉरल बीट्स म्हणतात या पद्धतीचं. तर ॲडिक्शन हा विषय तिथे येऊ शकतो, पण आपल्या संगीतामध्ये ॲडिक्शन असं दिसत नाही आणि म्हणजे कुठल्याही केसेसमध्ये ॲडिक्शन झालंय किंवा त्याच्याशिवाय राहूच शकत नाहीये असं दिसत नाही. हो त्या अनुषंगाने मी हो विचारतो की नंतर मग आता ते म्युझिक ऐकल्याशिवाय सोबत तर असं होत नाही. पण निद्रानाशासारखा जो विषय आहे त्याच्यामध्ये काही सायकल्स रिपीट होणं, म्हणजे जर काही दीर्घकालीन झोपेचा प्रॉब्लेम असेल तर केवळ 60 दिवसामध्ये ते न थांबवता कदाचित काही दीर्घकाल म्हणजे 120 दिवस किंवा अजून त्यापेक्षा जास्त असं ते चालू ठेवाणं लागतं. पण त्याच्यानंतर असं नाहीये की त्याच्याशिवाय झोप लागत नाही असं होतं.